आता बातमी पुण्यात नाही, मुंढवा आणि बोपोडी या पाठोपाठ आणखी एक शासकीय घोटाळा समोर आलाय। पिंपरी चिंचवडच्या ताथवडेमध्ये 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आली आहे। पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून 15 एकर जागेची विक्री करण्यात आली आहे। पुणे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून या संदर्भातली चौकशी आता सुरू आहे। हेरंब गुपचूप नावाच्या एका व्यक्तीनं जानेवारी 2025 मध्ये या जागेची विक्री परस्पर केल्याची माहिती आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। नार्को टेस्ट करून धनंजय मुंडेंना अडचणीत आणणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। महादेव मुंडे, संतोष देशमुख आणि कृष्ण आंधळेला काय केलं ते समोर येईल। नार्को टेस्ट वरून मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना हा इशारा। फक्त त्या दिवशी सांगितलं मी, तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयार आहे। मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागे सारख्यात नेण्याचं तुम्हाला मी अडचणीत आणणार। तुम्ही खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करायचं नाही। तो म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या। मायामुळे सगळे तर बाहेर येईन त्याचं। कोणाकोणाचं काय केलं, महादेव भाई मुंडेला काय केलं, त्या बाप्पू आंधळेला काय केलं, त्या गीतेंना काय केलं, संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकरणात किंवा अंधारातून किती चाली रचल्या हे तरी लोकांना माहिती होईल। अरे ते वंजाऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं। चांगले जात सुद्धा याच्यामुळे बदनाम होती। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईच्या मागाठाणेमधील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश पार पडलाय। आमदार प्रकाश सुर्वेंच्या नेतृत्वाखाली शिंदेच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय। मुंबई मनपा निवडणुकीमध्ये 100 जागा लढवण्याची तयारी असल्याचं प्रकाश सुर्वे यावेळी म्हणाले। तर मागाठाणेतील 6ही जागा मागणार आणि सर्व जागा जिंकणार असंही सुर्वे म्हणाले। माझ्या विधानसभामध्ये 7 सीट आहेत। त्यातल्या 6 सीटी आमच्या शिवसेनेच्या आहेत। 6च्या 6 सीट आम्ही मागणार, लढणार त्याच्यावर। कारण जेवढ्या शिवसेनेच्या तेवढ्या आम्ही मागून घ्यायचा प्रयत्न करणार पूर्णपणे। त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार। आत्ता आमच्याकडे सध्या परिस्थितीत 100 नगरसेवक आमच्या ताब्यामध्ये आहेत। त्यामुळे 100 सीट तर आमच्या फिक्स असणार आहेत, त्या आम्ही मागणारच। आता वरिष्ठ हे काही निर्णय माझ्या हातात नाही। वरिष्ठ नेते बसून आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार हे लोक बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला कार्यकर्त्यांना सर्वांना मान्य असेल। आणि आता बातमी सुनील तटकरेंची। अजित पवार राजीनामा देण्याचा संबंधच येत नाही असं सुनील तटकरे म्हणालेत। अंबादास दानवेंच्या दाव्यावर सुनील तटकरेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। पार्थ प्रकरणावरून अजित पवार राजीनामा देणार होते असा दावा दानवेंनी केला होता आणि त्यावर आता तटकरेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। पण दादांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही। राजीनाम्याचा विषय कोणाच्या डोक्यातून आवई आली मला माहीत नाही। तो कुठेही अजिबात संमोदी नाही। तिन्ही पक्ष एकमेकांना संपवण्याचं कारस्थान करतायत असा निशाणा अनिल परबांनी साधलाय। पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यावरून अनिल परबांनी महायुतीच्या तिन्ही पक्षांवर ही टीका केली आहे। तर कोण कुणाला घोटाळ्यात सामील करतंय हेच कळत नाहीये असंही परब म्हणाले। असं कोण कोणाला घोळात घेतंय हेच कळत नाहीये। हे 3 पक्ष वेगवेगळे आहेत आणि 3 पक्ष एकमेकाला जे काही कारस्थान करतायत त्याच्यातले हे सगळे प्रकार उघडकीला येत आहेत असं माझं मत आहे। आता पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये बावनकुळे एक गोष्ट सांगतायत, मुख्यमंत्री दुसरीच गोष्ट सांगतायत, दमानिया तिसरीच गोष्ट घेऊन बाहेर येत आहेत, दानवेने आज आमच्या वेगळेच आरोप केलेले आहेत। त्यामुळे जे काही सांगितलं जाते त्याच्यामध्ये संशयाचं वातावरण तर नक्की आहे।